हाय गाईज, कसे आहात? तर गाईज आज आपला दुसरा अजून एक रॉकेट सेटअप तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मी खास. पहिला आपला रॉकेट सेटअप एस्केप इंडिया सक्सेसफुल गेला, नंतर टिमकिन पण सक्सेस गेला. आता स्टॉक नवीन आलेला आपल्या सेटअपमध्ये आहे GPT इन्फ्रा प्रोजेक्ट्स. GPT इन्फ्रा प्रोजेक्ट्समध्ये आता मी तुम्हाला सांगतो कुठले कुठले की पॉईंट्स आपल्याला मेजर करायचे आहेत स्टॉक्स फाइंड करायला. पहिला EPS स्ट्रेंथ 97 आहे, सगळ्यात बेस्ट 100 आउट ऑफ. प्राईस स्ट्रेंथ पण 95 आहे. EPS स्टेबल आहेत आणि EPSमध्ये आपल्याला ब्रेकआउट भेटलेला आहे आणि सेल्स पण ग्रोईंग आहेत. तर EPS स्टेबल म्हणजे कसं आहे बघा. मार्च 23ला 1.95 होता, जून 23ला हे क्वार्टरली आहे. EPS म्हणजे अर्निंग पर शेअर. एका शेअर मागं प्रॉफिट किती भेटायला आपल्याला, किती पैसे भेटायला. तर जून 23ला 2.68 होता, नंतर परत ते 1.96वर आला. मग नंतर डिसेंबरमध्ये 2.58ला आला आणि आता मार्च रिसेंटली आपल्याला 3.22 भेटलेला आहे. तर काय की EPS स्टेबल आहे, प्लस ब्रेकआउट आलेला आहे EPSमध्ये आणि ॲक्सिलरेशन आपल्याला दिसत आहे EPSमध्ये. नंतर सेल्समध्येही 23% किंवा 43% असं क्वार्टरली जम्प दिसत आहे. नंतर मेन आला होल्डिंगमध्ये काय तुम्हाला सर सांगतो. हे आहे डिसेंबरचे होल्डिंग्स, हे आहे मार्चचे होल्डिंग्स. हे आहे पहिला आहे प्रोमोटर कॉन्स्टंट होल्डिंग आहेत. म्युच्युअल फंड कंपनीने 2.48 होते डिसेंबरच्या क्वार्टरला, मार्चमध्ये त्याला वाढवले 2.78 केले. हे होतं IC हा आहे इन्शुरन्स कंपनीज, त्यांची 1.19 होती, आता 1.73 आहे मार्चमध्ये. क्वार्टरली त्यांनी पोझिशन यात वाढवत आहेत. आपले हे FIs फॉरेन इन्व्हेस्टर्स 0.59 होती, 0.74 झाले आणि इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स ठीक आहे थोडंफार 12.75 होतं, 12.59 आणि अदर्स आहेत. तर ह्या तुम्हाला काय दिसते, हे जे मेन आहेत इन्व्हेस्टर्स आणि यांची पोझिशन वाढत आहे, म्हणजे काय स्टॉक्स येणाऱ्या काही दिवसात वर जाणारच आहे. प्लस स्टॉकमध्ये आपल्याला काय पाहिजेत, डेड व्हॉल्युम्स आहेत. नंतर काय EMA सपोर्ट आहे. नंतर ना काय एक डोजी भेटला आहे टॉपला आणि त्याचा ब्रेकआउट. तर चला गाईज बघूया चार्टमध्ये आपल्याला कसं दिसत आहे स्टॉक. तर हे बघा गाईज, सिम्पल रॉकेट बेस फॉर्म झाला. इथून ही जी रॅली कमीत कमी आपल्याला 90%ची रॅली भेटलेली आहे. प्लस टॉपला कन्सल्टेशन आहे, रिटेस्ट मारलेला आहे, 20 EMA सपोर्ट आहे. प्लस हे बघा गाईज, हे आहे डेड व्हॉल्युम्स, ह्याला म्हणतात डेड व्हॉल्युम्स. स्टॉक इथून खाली येतो आहे, वर जातो आहे, खरे यात व्हॉल्युम्सच नाहीत. व्हॉल्युम्स म्हणजे नाहीत म्हणजे काय, जास्त कोण पार्टिसिपेशन्स नाहीत यात जास्त. हे फक्त कोणाची सेलिंग आणि बाईंगवाल्या जे बिग प्लेयर्स आहेत. तर आता आपल्याला हे डोझी भेटलेला आहे टॉपला आणि याचा ब्रेकआउट भेटलेला आहे. तर आपली ही आहे आपली एंट्री लेवल 260.50. स्टॉकचं नेम बघून घे GPT इन्फ्रा. तर काय यात सिम्पल आता आपल्याला रूल्स काय फॉलो करायचे तर आपण इथं बघूया. स्टॉक 260ला आहे, समजा आपण बाय केलो. टार्गेट आपलं किती पाहिजे 260ला. जर आपण समजा कॅपिटल आपलं एक एक्झाम्पल घ्या, 10,000 इन्व्हेस्ट केले आपण यात. तर सिम्पल ह्याची कॅल्क्युलेट करा. 10% गेन हा आपला प्रॉफिट असणार आहे. जर लईच तुम्हाला आणि हा असला टार्गेट असणार आहे आणि ह्याचं 5% स्टॉप लॉस असणार आहे. प्लस तुम्हाला जर ह्याला ट्रेल करायचं असेल तर ही जी गोल्डन लाईन ही जी चार्टमध्ये दिसत आहे ही आहे 20 EMA सपोर्ट. तर तुम्ही ह्यालाही ट्रेल करू शकताय. सिम्पल हे काय टार्गेट्स घ्या, संपला विषय. एस्केपसारखा आहे जाईल वर. बघूया नेक्स्ट आणि कुठला रॉकेट बेस फॉर्म होते आपल्याला. थँक्यू गाईज, बाय.